आता याचा विस्ताराबद्दल जर बघितलं तर सर्वप्रथम सिंधू नदीचं सर्वात पश्चिमेकडचं जे ठिकाण आहे त्याला आपण सुतका गेंडोर म्हणत असतो. त्याच्यानंतर पूर्वेकडच्या ठिकाणाचा विचार केला तर आलमगीरपूर, उत्तरेस जे आहे ते मौदा आहे आणि दक्षिणेस दायमाबाद आहे. मात्र हे जे ठिकाण आहे हे काही नदींच्या काठावर भेटलेले आहे. जसं उदाहरणार्थ सुतका गेंडोर जे ठिकाण आहे हे आपल्याला दाश्क नावाच्या नदीच्या काठावर भेटलेले आहे जे बलुचिस्तानमध्ये आहे. त्यानंतर आलमगीरपूर जे ठिकाण जे आहे हे आपल्याला हिंडन नदीच्या काठावर भेटलेलं आहे जे उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यामध्ये येत असतं. नंतर मौदा नावाचं जे ठिकाण भेटलेलं आहे सिंधू सभ्यताचं ते चिनाब नदीच्या काठावर भेटलेलं आहे आणि हे अखनूर जे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये येत असतं. नंतर दायमाबाद जे आहे हे ठिकाण जे आहे हे गोदावरी नदीच्या काठावर आहे जे अहिल्याबाई नगर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये येत असतं. मात्र हे जे गोदावरी नदीच्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा आपल्याला गोदावरी नदीची जी उपनदी आहे प्रवरा नदी तिच्या काठावर आहे हे दायमाबाद नावाचं जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं म्हणजे सिंधू नदी खोऱ्याच्या सभ्यताचं ठिकाण असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा काहीसा सिंधू नदी खोऱ्याचा आपल्याला विस्तार बघायला भेटतो. या